नमस्कार, आशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ठेचा। ठेच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मिरची 2, इथे मी मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतला आहे, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, तेल आणि मीठ लागणार आहे। आता आपण मिरची तोडून आणि कमी गॅसवर भाजून घेणार आहोत। मिरची चांगली भाजली की नाही आता आपण ते एकदा चेक करून घेऊ। मिरचीला डाग पडेपर्यंत आपल्याला चांगली तेलात भाजून घ्यायची। तेल मिरची भाजताना थोडं कमीच टाकायचं आहे। आता आपली मिरची चांगली भाजली गेली आहे। आता आपण त्यात लसणाच्या पाकळ्या लसूण टाकणार आहोत। लसूणही थोडासा परतवून घ्यायचा आहे। आता खलबत्त्यामध्ये हे लसूण आणि मिरची मी काढून घेतलेली आहे, त्यात मीठ टाकलेलं आहे। आता आपण तव्यावर तेल टाकून घेणार आहोत। तेल थोडं जास्त टाकायचं आहे। आता जो आपण कांदा बारीक कापलेला होता तो परतवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण इकडे ठेचा बारीक करून घेऊ। आता ठेचा बारीक झालेला आहे, आपला कांदाही चांगला परतलेला आहे। आता आपण त्यात जो कुटलेला ठेचा होता तो त्यात मिक्स करून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचा कूट टाकून परतवून घेणार आहोत। आता आपण इकडे भाकरीची तयारी करू। आपली भाकर इकडे तयार झालेली आहे। मी बाजरीची भाकरी केलेली आहे इथे। आता बाजरीची भाकर ही उलटवून घेऊ आपण। आता ती चांगली भाजून घेऊ। भाजल्यानंतर हा ठेचा खूप छान लागतो। आपण शेंगदाण्याचा कूट आणि कांदा टाकल्यामुळे हा ठेचा जास्त काही तिखट लागत नाही। मी घेताना इथे पोपटी मिरच्या घेतलेल्या होत्या, जास्त डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या इथे घ्यायच्या नाही आहेत। आता आपली भाकर इथे छान भाजून झालेली आहे। आता आपण ठेचा आणि भाकरी वाढायला घेणार आहोत। आता हा ठेचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे खूपच छान लागतो। एकदा तुम्ही नक्की करून बघा, खाऊन बघा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।